मी सुरेश कडू, महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ ही आमची जी राज्य शासन लेवलला जी रजिस्टर कॉन्ट्रॅक्टर संघटना आहे त्याचा पश्चिम महाराष्ट्राचा विभागीय अध्यक्ष आणि पुणे जिल्हा ठेकेदार संघटनेचा अध्यक्ष म्हणून मी काम करतो। आज जर पाहिलं तर जवळपास महाराष्ट्रामध्ये रजिस्टर कॉन्ट्रॅक्टर जे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आपण नोंदणीकृत ठेकेदार बनतो त्या ठेकेदाराची संख्या 2.5 ते 3 लाखाच्या आसपास आहे जवळपास। आणि त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास, छोटे पाटबंधारे, पाणी पुरवठा याच्यामध्ये विविध ह्या जे डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये कामं करणारे ठेकेदारी लोक कामं करतात। पण आजच्या परिस्थितीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागासारखे किंवा ग्रामविकास असं जर म्हटलं तर त्या ठिकाणी जवळपास ऑल इन महाराष्ट्रामधून 10,000 कोटीची आमची बिलं आता सध्या थकीत आहेत की ज्याला शासनाने आम्हाला पैसे दिलेले नाही आहेत। आता मार्चमध्ये पैसे मिळण्याची अपेक्षा असते, त्यानंतर गणपतीमध्ये किंवा दिवाळीमध्ये तरी पैसे मिळतील अशा प्रकारची अपेक्षा असते। परंतु ही आता जी दिवाळी गेली ह्याच्यामध्ये 30-54, 50-54, 03, 04 किंवा हे जे बाकीचे हेड आहेत याला शासनाने एकही रुपया दिलेला नाही आहे। त्यामुळं खऱ्या अर्थानं सगळ्यांची जरी दिवाळी गोड झाली असली तरी आमच्या कॉन्ट्रॅक्टरची दिवाळी ही कडू दिवाळी किंवा काळी दिवाळी म्हणून आम्हाला साजरी करावी लागलेली आहे। किमान ही बिलं जी आहेत ते 2-2.5 वर्षांपासून केलेली आहेत। म्हणजे जर समजा आपण 1 कोटीचं काम केलं तर शासन त्याला 5%, 10% निधी पाठवतं। पण जर खऱ्या अर्थानं पाहिलं तर 10% आणि 5% निधीमध्ये कोणतंच काम होत नाही आहे। म्हणजे आमचं असं म्हणणं आहे की केलेल्या कामाच्या 65%, 70% जरी निधी शासनाने पाठवला तरी त्याच्यामुळं आमच्यावरती अवलंबून जी समजा लेबर आहेत किंवा आमचे मशिनरीचे ऑपरेटर आहेत किंवा आमचे घेतलेल्या मशिनरीचे हप्ते आहेत हे सगळे जातील आणि आमचाही चरितार्थ व्यवस्थितपणे चालेल। यासाठी कुणाकडे पाठलाग करताय का? आता आम्ही यासाठी राज्य संघटनेच्या वतीने माननीय मुख्यमंत्री, माननीय बांधकाम मिनिस्टर यांच्याकडे केला, माननीय दादांच्या इकडेही पत्र दिले अर्थमंत्री म्हणून, त्यांच्याकडे पाठपुरावा करतो। मॅडम याच्यामध्ये मुख्यतः असं होतं की प्रत्येक लोकप्रतिनिधीला वाटतं की माझ्या तालुक्यामध्ये, माझ्या मतदारसंघामध्ये काम झालं पाहिजे आणि काम झालं पाहिजे, विकासाशिवाय माणूस पुढे जाऊ शकत नाही। परंतु आमचं म्हणणं कसं आहे की तुम्ही त्याची निधीमध्ये तरतूद तेवढी बजेटमध्ये करणं गरजेचं आहे। नुसती 5%, 10%वरती प्रमा काढली, समजा उदाहरण सांगायचं म्हटलं तर 1 कोटीचं काम करायचं जर असेल तर शासन फक्त 5 लाख रुपयाची तरतूद करते आणि 1 कोटीच्या कामाला प्रमा देते। प्रमा दिल्यानंतर संबंधित आमदार किंवा संबंधित जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्याचं लगेच टेंडर करून घेतात। टेंडर झालं की प्रत्येकाला कामाची गरज आहे, ठेकेदार पण ते काम भरतो। काम भरल्यानंतर वर्क ऑर्डर झाली का संबंधित पदाधिकारी म्हणतो ते काम चालू कर। काम चालू केल्यानंतर समजा खोदाई झाली किंवा काय झालं तर लोकांचा ॲक्सिडेंट होण्याकरता ते काम पूर्ण करावं लागतं। मग ठेकेदार कुठून तरी पैसे वगैरे उचलून ते काम पूर्ण करतो, पण काम पूर्ण झाल्यानंतर शासनाने ज्याप्रमाणे त्याला पैसे दिले पाहिजे ते दिले जात नाहीत। मग त्याचे पैसे 5 लाखाची तरतूद असते, मग तो वर्ष 2-3 वर्ष काम झाल्यानंतर 2 वर्ष त्यांनी 5-5 लाख किंवा 10-10 लाख रुपये घेऊन त्यांनी काम म्हणजे पैसे घ्यायचे त्याचे। ह्याच्यामुळं जी काय आता मिडियलला जो ठेकेदार आहे तो पूर्णपणे उद्ध्वस्त व्हायच्या मार्गावरती आलेला आहे। आम्ही आता त्याच्यामध्ये कायदेशीर त्याच्यामध्ये आम्ही बाबी पण तपासतोय। त्याच्यात तर आम्हाला पैसे नाही मिळाले 27 तारखेपासून आम्ही पूर्ण राज्यभर कामं बंद करण्याचा इशारा दिलेला आहे। आणि त्याच्यानंतर काही कायदेशीर बाब काय करता येते का, कारण की आम्ही शासनाच्या अधिकाऱ्यांकडे पण भेटलो पण अधिकारी हतबल आहेत। अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की लोकप्रतिनिधी येऊन म्हणतात माझ्याकडं काम करता येईल, तुम्ही त्याला प्रमा द्या आणि आमच्याकडं प्रेशराईज करून आमच्याकडनं प्रमा घेतात। बऱ्याच ठिकाणी कामं अर्धवट राहतात ठेकेदारांकडनं, बिलं निघणं त्याच्यावरती पण डिपेंड करतं ना। हो मॅडम, तोच कारण आहे। म्हणजे कारण जे होतं ते अर्धवट कामं राहतात त्याचं कारण म्हणजे तेच आहे की एखादं काम जर घेतलं 1 कोटीचं तर प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर 50 लाखापर्यंत काम करतो, 50% पेमेंट मिळालं तर पुढचं काम आम्ही कंटिन्यूस चालू ठेवतो। पण जर 2 वर्षात जरी 50% पेमेंट मिळालं नाही तर तो कॉन्ट्रॅक्टर काय करतो, जर आपल्याला पेमेंटच मिळत नसेल तर काम करून उपयोग काय। कॉन्ट्रॅक्टर काय करतो, सगळं इन्व्हेस्टमेंट स्वतः करत नसतो, बँक फायनान्स बाकीचे वित्तीय संस्थेकडनं फायनान्स करून काम पूर्ण करायचा प्रयत्न करत असतो। पण ज्या एक सर्टन लिमिटपर्यंत म्हणजे एकच काम कॉन्ट्रॅक्टरकडे नसतं, 2 ते 3 कामं घेतात। प्रत्येक ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर असंच करतो की प्रत्येक काम 50% स्टेजपर्यंत कंप्लीट करतो आणि ते कंप्लीट केले की त्याची अपेक्षा काय असते की माझं पेमेंट मला मिळालं पाहिजे। पण हे जर 50% पेमेंट मिळालं नाही वर्ष 2 वर्ष तो कॉन्ट्रॅक्टर काय होतो आर्थिक मग त्याच्यामुळं काम त्याचा डिले होतो आणि तो काम बंद ठेवतो। आणि ह्याच्यावर काय होतं की जर काम डिले झालं किंवा काही झालं किंवा उद्या ॲक्सिडेंट झाला तर ब्लेम कोणावर येतो, कॉन्ट्रॅक्टरला जबाबदार धरलं जातं। बऱ्याच वेळेला निकृष्ट दर्जाचं कॉन्ट्रॅक्टरकडनं काम केलं जातं, ते पडतात। जसं रत्नागिरीमध्ये फ्लायओव्हर पडला, या संदर्भात तुमची संघटना आहे ना कॉन्ट्रॅक्टर, हो, तर याच्याविषयी तुम्ही लोक काही डिसिजन घेता का? नाही, आमचं म्हणणं आहे की कामं क्वालिटी होणं गरजेचं आहे। कॉन्ट्रॅक्टरने कामं केल्यानंतर कुणी त्याच्या जीवाशी कोणत्याही लोकांशी खेळू नये।
आणि असे जर कॉन्ट्रॅक्टर लोक काही चुकीची कामं करत असेल त्याची माहिती पूर्णपणे अधिकाऱ्यांना असतो, त्यांनी त्यांना ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे, त्याला पुढं नेक्स्ट काम नाही दिलं पाहिजे. कारण की आम्ही त्याचं कोणत्याही चुकीच्या बाबीचं समर्थन आम्ही करत नाही त्या बाबतीमध्ये. निकृष्ट दर्जाचा माल वापरला जातो हे बरोबर आहे? हो, होतं ना मॅडम. काय, कारण की प्रत्येकाला वाटतं काम चांगलं झालं पाहिजे, पण त्याच्यामध्ये काम करणारी पण यंत्रणा असते त्याच्याकडची. कारण की सगळी काम करून घेणारी यंत्रणा, काम करून घेणारी यंत्रणा ही सरकारी असते, तर त्यांनी पण तेवढं स्ट्रिक्टली त्याच्याप्रमाणे काम करून घेणं त्यांची पण तेवढी जबाबदारी आहे.